मोखाडा या भागातील आपल्या कानावरती नेहमी पडणाऱ्या बातम्या म्हणजे गरोदर मातेचा मृत्यू। कधी गरोदर मातेसह बालाचा सुद्धा मृत्यू होतो। दवाखान्यामध्ये गरोदर मातेला नेले असता त्या दवाखान्यांमध्ये सुविधा अपुऱ्या असतात। कधी परिस्थिती गंभीर असल्यामुळे डॉक्टर सेलवास वलसाड ह्या ठिकाणी नेण्याचा सल्ला देतात। प्रश्न हाच पडतो, पालघर जिल्ह्यामध्ये अजूनही पूर्ण सुविधा असलेले एकही हॉस्पिटल पालघर जिल्ह्यात नाहीये। पालघर जिल्ह्याहून कित्येक वर्ष झाली आहेत तरीही पालघर जिल्ह्याला एक दवाखाना मिळत नाही, ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यामुळे गरोदर मातेच्या मृत्यू होण्याच्या घटना कमी होण्यापेक्षा घटनेमध्ये वाढ होताना आपल्याला दिवसेंदिवस बघायला मिळतात। मृत्यू होण्याला जेवढे हॉस्पिटल जबाबदार आहे तेवढेच जबाबदार आता अंगणवाडीच्या कार्यकर्त्या ह्या सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल। कारण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बावळा ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत मध्ये येते, परंतु येथील आदिवासी मुले गरोदर माता हे गेले 2 ते 5 वर्षांपासून पोषण आहारापासून वंचित आहेत। अजून आपल्याकडे महिला उभ्या आहेत, त्यांना पण विचारूया। ताई, तुमचं सर्व नाव सांगा। आज जो अमृत आहार ह्या ठिकाणी दिला जातो तो तुम्हाला मिळाला होता? नाही। असे किती महिने झाले तुम्हाला? आता माझ्या बाळाला 10 महिने झाले। 10 महिने झाले। हा, आता दुसरी एक महिला, तिने पण आपल्याला विचारायचं। ताई, तुमचं नाव सांगा। जागृती संजय। हा, जो अमृत आहार जो दिला जातो तो तुम्हाला मिळाला होता? पहिला खेपेला भेटलेला, आता मिळाला? हा, तर ही दुसरी खेप आहे का? पहिली दुसरी खेप पहिल्या खेपेला मिळाला होता? शासनाकडून गरोदर महिलांसाठी अमृत आहार तसेच शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांसाठी पोषण आहार दिला जातो। या पोषण आहारामध्ये दररोज वेगवेगळा पोषण आहार असतो। आता आपल्या समोर आशा वर्कर ही काम करणारी जी महिला आहे तिला आपल्याला विचारायचं। सर्वप्रथम तुमचं नाव आणि माझं नाव आहे लक्ष्मी धर्मा रावते। बावडा ग्रामपंचायत मध्ये मी काम करते। मी आशा म्हणून मला पाड्या दिलेल्या आहेत 2, भारतपाडा आणि जोगवाडी। या ठिकाणी ज्या अंगणवाडी जाणारी ज्या मुलं आहेत त्यांचा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो? हो, माझ्याकडे म्हणजे 0 ते 6 वर्ष, जशी 21 आणि 3 नवीन आता आल्यात, अशी कोण 23 पोरं आहेत। त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या गरोदर माता असतात त्यांचा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो? हो, असतो। सध्या आता गरोदर म्हणजे नाही मिळत, एक आहे ती पण बाहेर पाड्या म्हणजे तिथे राहते। त्या गरोदर मातांना काय दिलं जातं अंगणवाडीमध्ये ते सांगू शकता तुम्ही? अंगणवाडीमध्ये त्यांना अमृत आहार मिळतो। अंडी, केळी, भात, चपाती, डाळ भात सर्वच देतात तिथे। तर असं किती महिलांनी त्याच्या? बरेच महिलांनी घेतलेलं आहे। जेवपर्यंत म्हणजे मी शिजवून देत होती तोपर्यंत घेतलं, पण रेकॉर्ड आहे 3 ते 6 पर्यंत अशी मुलं किती आहेत? 3 ते 6 ची मुलं माझी 21 आहेत। 21 नाही, 12 आहेत आणि दोन्ही पाड्या मिळून म्हणजे 31 आहेत सर्व। आता जो अमृत आहार जो दिला जातो ह्याची सविस्तर तुमच्याकडे माहिती असेल तर जरा सांगा ना। अमृत आहार म्हणजे कसं, जर पहिलं मी म्हणजे स्वतः शिजून द्यायची तोपर्यंत आम्ही दिलंच। आता तिथे म्हणजे पाड्यानुसार देत नाही असं बोलतात अंगणवाडीच्या बाया, म्हणजे पाड्यावर वाटप नाही। तर हा किती महिने किती वर्षापासून देत नाही असं? वर्ष म्हणजे झाली असतील 2-3 वर्ष झालीच असतील। म्हणजे 3 वर्षापासून ह्या महिला वंचित आहेत अमृत आहारापासून? अमृत आहारापासून। कधी अंडी असतात तर कधी केळी असतात तर कधी वेगवेगळे पदार्थ असतात, पण इथल्या अंगणवाडीमध्ये इथल्या मुलांना असे काही मिळत नाही असे न्यूज पोलीस रिपोर्टरच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे आदिवासी मुले गरोदर माता या पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत। सरकार लहान मुलांना व गरोदर मातांना विविध प्रकारचे पोषण आहार देत असतो, पण हे कर्मचारी काम चुकार करत असतात, त्यामुळेच कुपोषणासारखी परिस्थिती निर्माण होते। एकात्मिक बाल विकास प्रकल्प डहाणू तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या महिला बाल विकास ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असून फक्त आपली खुर्ची गरम करण्यामध्ये व्यस्त आहेत। तसेच आलेल्या पोषण आहारामधून आपला कसा फायदा होईल हे नेहमी हे लोक बघत असतात। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांची ओळख समाजामध्ये अशी झाली आहे की कामचुकार, निष्काळजीपणे काम करणे, बोलण्याची पद्धत नाही अशी सरकारी कर्मचाऱ्यांची सध्या ओळख निर्माण झाली आहे।
डहाणू तालुक्यातील बावडा ग्रामपंचायत या ठिकाणी अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीमध्ये 4 ते 5 मुलं सध्या शाळेमध्ये येतात. तसेच भालतपाडा या पाड्यामधून बावडा अंगणवाडीमध्ये लहान मुलं असल्यामुळे ते 4 ते 5 किलोमीटर पायी चालू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांनी मुलं अंगणवाडीमध्ये जाऊन शिकावी यासाठी स्वखर्चाने रिक्षा केली होती आणि त्या रिक्षामध्ये बसून ही मुलं अंगणवाडीमध्ये जात होती. परंतु त्यानंतर त्यांना रिक्षाचे भाडे परवडत नसल्यामुळे ही मुलं अंगणवाडीमध्ये जाण्याचे बंद झाले आहेत. नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मी माधव तल्ला या ठिकाणी बावडा ग्रामपंचायत ह्या ठिकाणी आलेलो आहे. भालतपाडा हा एक वंचित असा ह्या ठिकाणी आदिवासी पाडा आहे. या ठिकाणी जे लहान लहान जे मुलं दिसतात ही अंगणवाडीत जाणारी मुलं आहेत, परंतु ह्या ठिकाणी अंगणवाडी ह्या ठिकाणी नाही आहे. आत्ता आम्ही बावडा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गेलो, त्या ठिकाणी अंगणवाडी आहे, परंतु त्या ठिकाणी हे मुलं 4 किलोमीटरचे अंतर कापू शकत नाही. त्यामुळे त्यांना अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारापासून ही मुलं वंचित आहेत. एक जागरूक नागरिक आणि कर्तव्यदक्ष लोकनियुक्त सरपंच किशोर कडू सारखे व्यक्ती बावडा ग्रामपंचायतीला लाभले आहेत आणि ते समस्या लेखी स्वरूपात अंगणवाडी कार्यालयात पुराव्यासहित करीत आहेत. जर त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही तर ते संविधानाचा आधार घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचे त्यांनी ठरवले आहे, असे सरपंच व सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू म्हणाले आहेत. नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपल्याकडे ग्रामपंचायत बावड्याचे सरपंच आहेत, त्यांना आपल्याला विचारायचं. सर्वप्रथम सर आपलं नाव आणि हुद्दा सांगा. मी बावडा ग्रामपंचायत सरपंच किशोर कडू. मी सध्या आता भालतपाडा इथे उपस्थित आहे तुम्ही बोलवल्याप्रमाणे. तर आता ह्या ठिकाणी ज्या भालतपाडा आहे, भालतपाडा हा बावडा ग्रामपंचायतपासून 4 ते 5 किलोमीटर आत आहे. तर मेन मुद्दा ह्या ठिकाणी अंगणवाडी बालवाडीत जाणारी जी मुलं आहेत हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नामध्ये हे जे वंचित जी मुलं राहिलेत, त्याच्यानंतर ह्या गरोदर माता वंचित राहिल्यात अमृत आहारापासून. तर हे तुम्ही काय सांगू शकता? ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आवाज उठवला होता का? साहेब, आम्ही पहिलं तर पोलीस रिपोर्टरचा धन्यवाद करतो की तुम्ही आमचा छोटासा लहान मुलांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत आहेत. धन्यवाद तुमचे सरच. आम्ही वारंवार प्रशासनाला तक्रारी करतो आहे की आमच्या इथे भालतपाडा एक असा पाडा आहे जो मेन अंगणवाडीपासून 4 किलोमीटर 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून लहान मुलं त्या केंद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. अंगणवाडी केंद्र एक असं केंद्र आहे की तिथे आरोग्यापासून ते शिक्षणापासून सर्वच सुविधा दिल्या जातात, पण इथे 100% आदिवासी पाड्यावरती मुलं वंचित राहतात. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही कुठपर्यंत दिलेला होता? आम्ही वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषदला तक्रारी करतो की आम्हाला इथे अंगणवाडी पाहिजे आहे, पण त्यांचं एकच म्हणणं आहे की केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतरच आम्ही हे चालू करू शकतो. परंतु आमच्या माहितीप्रमाणे की इथे 10-15 वर्षापूर्वी बालवाडी चालू होती. तिथे सर्व पोषण आहार व्यवस्थित दिला जात होता. त्याच्यानंतर ती बालवाडी बंद झाली, त्याचं रूपांतर अंगणवाडीत व्हायला पाहिजे ते प्रशासनाने केलं नाही. आमच्यावर पूर्ण दुर्लक्ष होतं आहे आणि आम्हाला शिक्षणापासून आणि आरोग्यापासून वंचित ठेवलं जातं. आता मला सांगा, ह्या ठिकाणी जी लहान मुलं आहेत त्यांना अंगणवाडीमध्ये जे आहार दिला जातो, अंडी केळी दिले जातात, तर हे वर्ष झालं असतील, वर्षाच्या त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल. हे पोषण जो आहार आहे तो पोषण आहार अंगणवाडी बाईंनी गाढ केला असेल की आलाच नसेल, तुमचं काय अंदाज आहे? ह्याच्यावर भाष्य करणं म्हणजे कोणावर तरी आरोप करणं असं होईल. प्रशासनाला आम्ही जाब विचारतो ह्या बाबतीत की आमचं लहान मुलांचं जे पोषण आहाराचं साहित्य जे त्यांना हवं होतं ते तुम्ही पुरवलं किंवा नाही पुरवलं, आणि जर शासनाने दिलं नसेल तर आम्ही प्रशासनाला शासनाच्या वतीने जाब विचारू की आम्हाला तुम्ही असं वंचित ठेवू शकत नाही. भालतपाडा इथे जी लहान मुलं आहेत जी अंगणवाडीपासून वंचित आहेत, ज्यांना 4 किलोमीटर बावडा इथे दाखवत आहेत, त्यांची अंगणवाडी जर भालतपाडा इथे चालू नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ह्याच्या प्रशासनाला आम्ही जाब विचारू. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू.